आपण ना एक एज डिफरन्स बघतोय किंवा जनरेशन गॅप बघतोय किंवा तुम्ही मी भूपेंचं ज्या एरामध्ये शिकलो असेल किंवा 10 वर्ष 12 वर्ष अगोदर त्याच्यामध्ये आणि आजच्या जनरेशनमध्ये बराच फरक दिसतोय. ते पॅशन जे आहे ते कुठे ना कुठे कमी होताना दिसत आहे. तर चित्रकला क्षेत्रामध्ये किंवा मूर्तिकला क्षेत्रामध्ये पुढे जर जायचं असेल तर तुम्हाला काय वाटते कुठल्या बेसिक गोष्टींची गरज आहे? त्यांनी काय काय करायला हवं? नियमित कसा अभ्यास करायला हवा? कुठल्या गोष्टीवर सुद्धा अभ्यासामध्ये हव्या? तर एक यंगस्टर म्हणून किंवा आपण हार्डली खूप जनरेशन गॅप नाही 10-12 वर्षांची असेल तर एक त्यांच्या जनरेशनच्या अगदी जवळचं आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की नियमितपणे कुठल्या गोष्टी करायला पाहिजे की त्याच्यातून या इथपर्यंत पोहोचता येईल किंवा सहज सोप्या मार्गाने त्या कलेचा अभ्यासक होता येईल? सरांनी जे विचारलं की जनरेशन गॅप आणि पोरांचं मुला मुलींचं ते इंटरेस्ट कमी होणं वगैरे, मला असं वाटतं असं काही नाही. आज आपण व्हॉट्सअपवर उद्या आणखी कशावर तरी आय ड्रॉप फाईल फटाफट सेट होतं, सगळं काही ॲडव्हान्स होत राहील. पण जे मेंटल ॲक्टिव्हिटी आहे ना ती मेंटल ॲक्टिव्हिटी कधीच चेंज आहे. मेंटल ॲक्टिव्हिटीज हे जर कल्चर होत आहे तर मेंटल ॲक्टिव्हिटीज फोन पण झालेला, स्पीकर पण झालेला, सगळं झालं. तर ती कोणी ॲडव्हान्स असू दे. तर ते शेवटी एक गुलजारला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढ्या जुन्या गाण्यापासून ते आता लेटेस्ट पर्यंत तुम्ही गाणे लिहिता, जनरेशन घ्या किंवा काय तुम्हाला काही फरक वाटतो किंवा प्रेम वगैरे काय असं काही वेगळं वाटते किंवा काय काही एकच रिलेशनचा, तर रिलेशनचं जे एज आहे ना ते कमी झालं. बट मग ते दिल का जो सपना है ना वो तो सेम रहेगा, कल भी आज भी उसके बाद. मेंटल जी ॲक्टिव्हिटी आहे ना ती किती स्पीडली जा किंवा काय जा, ब्रेन त्याची जी स्पीड आहे जे ॲब्झॉर्ब करते किंवा शिकते ते तसंच राहणार. आणि राहिली गोष्ट ॲडव्हान्सची, तर आता मी MS धोनीचं एक मूवी येतो आहे, तर त्यांनी मूवी प्रोडक्शन ओपन केलं महाराष्ट्राच्या बाहेर. तर त्याचं MS धोनीचे मी खूप सारे स्कल्पचर बनवले. नंतर त्यांच्या CA वगैरे येऊन ते स्कॅन केले, नंतर त्याचं ॲनिमेटेड केलं, नंतर त्याची ॲनिमेटेड त्याचे लहान मुलांसाठी खेळणे किंवा गेम्स असे तयार केले. पण जेन्युअनली जे तयार झालं ना, जे झालं ते क्ले मॉडेलिंगनेच झालं, हे सुद्धा आहे. अजून कोणाचे काही प्रश्न?